भारतीय नाईक मध्ये आपलं स्वागत आहे। मी आशिष भोसले। बारामती तालुक्यात सध्या मटक्याच्या धंद्याचा सुळसुळाट चालू आहे। बारामतीत अनेक मटका एजंट खुलेआम मटका घेतात। हे मटक्याचे अड्डे खुलेआम चालू आहेत कुणाच्या आशीर्वादाने। तर आपल्याला सर्वसामान्य नागरिकांकडून कळतं की बारामती पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या आशीर्वादाने मटका चालू आहे। यांच्या हितसंबंधांपोटी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाले, त्याला जबाबदार कोण असा सर्वसामान्य माणूस प्रश्न निर्माण करत आहे। थोड्याशा चिरमुरीमुळे आणि आर्थिक संबंधांमुळे बारामती तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची अत्यंत हालाकीची अवस्था झालेली आहे। दरम्यान मागील काही काळापासून बारामती तालुक्यात अनेक ठिकाणी मटका एजंट आणि त्यांचे साथीदार मोठ्या प्रमाणात मटका व्यवसाय चालवतात। बारामती तालुक्यात विविध ठिकाणी सध्या मटक्याच्या व्यवसायाचा सकाळपासून ते रात्रीपर्यंत खुलेआम चालू आहेत। मटक्यामुळे तालुक्यात अनेक लोकांचे संसार मोडले, त्यामुळे अनेक जण रस्त्यावर आलेत। पोलिसांच्या आशीर्वादाने मटक्याच्या अड्ड्यांना आणि ते चालवणाऱ्यांना अभय मिळत आहे। पोलीस अधीक्षक आणि पोलीस कर्मचारी स्वतःची घरे भरतात आणि फक्त स्वतःच्या कुटुंबाचा उद्धार करतात। सर्वसामान्य नागरिकांचा विचार केला जात नाही। त्यांचे जे कष्ट करून मिळवलेले पैसे मटक्यातच जातात आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत माणसाच्या डोक्याला चैन पडत नाही। या मटका एजंटना एवढा अभय का? पोलीस सध्या रक्षक आहेत, पण ते आता सर्वसामान्य नागरिकांचे भक्षक बनले आहेत। बारामती तालुक्यात मटका कधी हद्दपार होणार? पोलिसांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे अजून किती कुटुंब उद्ध्वस्त होणार याची चर्चा सध्या सामान्य नागरिकांमध्ये चालू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळेसह मी आशिष भोसले। धन्यवाद।